काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरीताई यांचा साखरपुडा समारंभ पार पडला। ज्ञानेश्वरीताईंचा साखरपुडा समारंभ अगदी छान पद्धतीने आणि राजेशाही थाटामध्ये पार पडला होता। साखरपुडा संगमनेर येथील वसंत लॉन या ठिकाणी होता। हा लॉन भव्य होता। तसंच नवरदेव नवरीसाठी भव्य मिरवणूक सुद्धा होती, तसेच रथ सुद्धा होता। अशी सगळी छान व्यवस्था होती। परंतु साखरपुडा पार पडल्यानंतर जसे त्या साखरपुड्या सोहळ्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, तसे अनेक लोकांनी महाराजांना आणि महाराजांच्या अगदी खालच्या पातळीच्या कमेंट देखील काही लोकांनी केल्या। महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगायचे की लग्न साधी केले तरी मुलं होतात, या शब्दाला लोकांनी अगदी धारेवर धरलं आणि महाराजांवर नको त्या टीका केल्या। काही जण तर महाराजांना म्हटले की तुम्ही तर लोकांना ज्ञान देता की लग्न साधी केली तरी सुद्धा पोरं होतात, मग लेकीचा साख। आणि काहींनी मात्र अगदी लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असे कठोर शब्द देखील महाराजांसाठी वापरले। तसंच काहींनी म्हटलं की वारकरी संप्रदायाला हे सगळं शोभणार नाहीये। तसंच कीर्तनातून महाराजांनी फक्त पैसे कमवण्याचा धंदा उभारला आहे असं सुद्धा खालच्या थराचे कमेंट्स लोकांनी कुणालाही विचार न करता महाराज त्यावर आता महाराजांनी देखील एक निर्णय घेतलेला आहे। मी आजपासून पुढे कधी फेटा भरणार नाही, म्हणजेच मी कीर्तनाची सेवा आजपासून यापुढे करणार नाही। कारण महाराजांनी गेले 30 वर्ष वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालवत आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लाखो नव्हे करोडो लोकांना हसवलं, समाज प्रबोधनाचं काम केलं, ज्ञानाचे धडे दिले। एवढं सगळं करून देखील लोकांनी आपल्यावर टीका केली, ते देखील कशावरून तर आपल्या एकुलत्या एक लेकीच्या साखरपुड्यावरून। महाराजांचं म्हणणं आहे की माझी एकुलती एक लेक आहे, तिची इच्छा अपेक्षा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य नाही का? तसेच साखरपुडा समारंभ जरी शाही थाटात झाला असला तरी देखील त्या ठिकाणी असलेली लोक सगळी वारकरी संप्रदायातील होती। तसेच कुणालाही बांधण्यासाठी फेटे किंवा बसण्यासाठी खुर्च्या वगैरे नव्हत्या। अगदी राजकीय मंडळी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती, त्यांच्यासाठी सुद्धा महाराजांनी वेगळी अवस्था केली नव्हती। सगळ्यांना एक समान वागणूक त्यांनी दिलेली होती। आपल्याला काही राजकीय मंडळी खाली बसताना व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून दिसत होती, तसेच महाराजांनी काही भेटसुद्धा या कार्यक्रमामध्ये घेतली नव्हती आणि ते आभार व्यक्त करतानाच्या वेळेस बोलले सुद्धा होते की लोकांनी गेली 30 वर्ष मला नाव ठेवली आणि पुढे देखील मला नावच ठेवतील, त्यांना त्यांचं काम करू द्या, मी कोणाचीही पर्वा करणार नाही। फक्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये चांगला संदेश जावा, आपण बदल करू शकतो, आपल्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे, ही समाजातील लोकांना कळावं, हा संदेश मी कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेला आहे असं देखील महाराजांनी म्हटलं होते। म्हणजे त्याने साखरपुडा समारंभाच्या माध्यमातून देखील लोकांना एक समानतेचा धडा दिला, असा संदेश त्यांनी त्यांच्या कार्यक्रमामधून लोकांना दिला। तसं त्यांचं म्हणणं आहे की जेवण त्यांनी कार्यक्रमामध्ये ठेवलं होतं ते सुद्धा अगदी साधं आणि महाराष्ट्रीयनच होतं। कुठल्याही पद्धतीचं वारकरी संप्रदायाचे नियम मोडेल अशा पद्धतीचे जेवण सुद्धा तिथे नव्हते आणि तरी देखील लोकांनी केवळ साखरपुड्याहून एवढं ट्रोल केलं। मग पुढे जाऊन महाराजांनी लग्न करावं की नाही, लोकांच्या टीका आणि कमेंट्स महाराजांच्या खूप जास्त जिव्हारी लागल्या। त्यामुळे त्यांनी एक क्लिप बनवून त्यामध्ये म्हटलं आहे की यापुढे मी कीर्तन करणार नाही, जर मी लोकांना ज्ञान देऊन तसं आचरण करत नाहीत असं लोकांना वाटत असेल तर आजपासून मी कोणालाही ज्ञान देणार नाही असं महाराज बोलले। आणि बोलताना त्यांच्या मनात खूप दुःख खूप वेदना होत्या। यानंतर अनेक महाराजांनी लोकांना म्हटलं आहे की इंदुरीकर महाराज हे खूप जुने समाज प्रबोधनकार आहेत। गेल्या 30 वर्षापासून त्यांनी आजपर्यंत अनेक तरुणाईला घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली। घरदार मुलं बाळ सोडून ते दिवस रात्र बाहेर राहिले, त्यांना फक्त स्वतःचाच विचार न करता अनेकांचा विचार केला, अनाथ मुलांना सांभाळून त्यांचं शिक्षण केलं किंवा अनेक पद्धतीने दानधर्म देखील करताना स्टेजवर बोलणं सोपं नसतं आणि खाली बसून टीका करणं खूप सोपं असतं, पण लाखो लोकांच्या समोर देखील बोलायला धाडस लागतं। लोकांनी कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल याचा विचार न करता अगदी उधळ मनाने महाराजांवर टीका केल्या, हे चुकीचं होतं। टीका करण्यासारखं काहीच महाराजांनी काम देखील केलं नव्हतं। जे काही केलं त्यातून त्यांचा समाजाला संदेश दिला होता, ते देखील लोकांनी त्यांना चुकीची वागणूक दिली, याबद्दल अनेक महाराज लोकांनी देखील दुःख आणि खंत व्यक्त केलेली आहे। काही लोकांनी महाराजांना वाईट कमेंट केल्या, टीका केल्या, पण काही लोक आजही म्हणत आहेत की महाराज तुम्ही कीर्तन करणं सोडू नका, तुमची गरज आहे या तरुण पिढीला आणि आम्हा सगळ्यांना। अगदी दुःखात असलेला माणूस सुद्धा तुमचं कीर्तन ऐकून आनंदी होतो, त्याच्या मनातले दुःख केवळ एका क्षणासाठी का होईना पण दूर होते। एवढं मोठं कठोर निर्णय तुम्ही घेऊ नका, बोलणाऱ्यांना बोलू द्या, त्यांना त्यांचं काम करू द्या।
हत्ती गया बाजार और कुत्ते भोके हजार अशा पद्धतीची कळकळीची विनंती देखील अनेक जण महाराजांना करताना आपल्याला दिसत आहेत. आता सर्वस्वी हा निर्णय महाराजांचा आहे की त्यांचा निर्णय बदलतील की त्यांचं कीर्तन न करण्याच्या निर्णयावर ठाम राहतील. परंतु महाराजांनी केवळ 2 लोकांच्या चुकीच्या टीकेला मानून लावून घेतलं. कीर्तन न करण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे, नाहीतर उद्या उठून टीका करणारे आणि महाराजांना बोलणाऱ्यांना देखील पश्चाताप होईल. अशा समाज प्रबोधनकार लोकांची या समाजाला गरज आहे. कारण महाराजांनी स्पष्ट आणि न घाबरता कोणाच्याही दबावाखाली न येता खडे बोल बोलण्याची ताकद कोणामध्येही नाही. त्यांच्या बोलण्यावर जर 2 लोक नावं ठेवत असतील तर इतर 8 लोक तरी त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतील. महाराजांनी आपल्या कीर्तनामधून जे काही सांगितलं होतं ते केवळ लोकांना हसवण्यासाठी आणि लोकांनी आपलं अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजे किंवा गरीब मध्यमवर्गीय माणसांनी कर्जबाजारी होऊन दुसऱ्यांना दाखवण्यासाठी मोठं लग्न करू नयेत असं सांगितलं होतं. त्यांनी केवळ सर्वसामान्य माणसासाठी सांगितलं, पण सगळ्यांनीच त्या गोष्टीवर धारेवर धरून अत्यंत खालच्या थराच्या कमेंट्स महाराजांवर केल्या. शेवटी आता त्यांचं नाव एका प्रतिष्ठित घराण्याशी देखील जोडलं गेलेलं आहे. कोणीही हा विचार केला नाही की समोरच्या लोकांसमोर महाराजांची प्रतिष्ठा कमी होऊ शकते, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो. या गोष्टीचा कोणीही विचार न करता सर्रासपणे महाराजांवर चुकीच्या कमेंट्स केल्या, टीका केल्या. महाराज जे कीर्तनामधून सांगायचे ते विनोदाच्या भाषेतून सांगायचे, परंतु लोकांनी केवळ महाराजांवर नाही तर महाराजांच्या लेकीवर देखील नको त्या प्रकारच्या टीका केल्या. महाराजांच्या मुलीने कपाळाला टिकली लावली नाही किंवा खूप जास्त महागडे कपडे घातले इथपर्यंत लोकांनी देखील वाईट साईड बोललं. महाराजांना वाटलं शेवटी सगळ्यांची जशी लेक असते तशीच महाराजांची देखील लेक आहे. त्या ताईची देखील काही इच्छा असेल, काही स्वप्न असतील, त्याचं तिने पूर्ण केले आणि महाराजांनी देखील एक वडील या नात्याने, या जन्मदाता बाप या नात्याने आपल्या लेकीची हौस पूर्ण केली. तर यामध्ये चुकीचं काय केलं असं देखील आता महाराजांना लोकांना म्हटलं आहे आणि इतर महाराजांच्या सहकारी देखील म्हटलं आहे. आपल्या मुलीला जर कोणी बोललं तर आपल्या मनाला किती वाईट वाटेल, तसं आपण दुसऱ्याच्या लेकीवर चुकीच्या कमेंट कशा करू शकतो. महाराजांच्या मुलीने ज्ञानेश्वरी ताईने चष्मा लावला यावर देखील लोकांनी नको त्या थराला जाऊन कमेंट्स केल्या आणि त्यांनी जे हातवारे करून फोटो क्लिक केले होते त्यावर देखील अत्यंत गलिच्छ पद्धतीने लोकांनी भाष्य केलं. महाराजांनी यापुढे कीर्तन न करण्याचा किंवा फेटा न बांधण्याचा जो निर्णय घेतला तो योग्य आहे का? म्हणजेच तुम्हाला तो आवडला का की या निर्णयामुळे तुम्हाला दुःख झालं? महाराजांनी आपली कीर्तनाची सेवा चालू ठेवावी का तसंच टीका करणाऱ्या लोकांनी आता टीका करणं बंद केलं पाहिजे का देखील कमेंट करून जरूर सांगा. कारण टीका करणाऱ्यासारखं चुकीचं महाराज काहीही वागले नाहीत असं महाराजांचं आणि महाराजांच्या सहकारी म्हणजेच इतर महाराजांचं लोकांना देखील म्हणणं आहे. याबद्दल तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि सगळ्यांनी महाराजांना पुन्हा कीर्तन चालू करण्यासाठी विनंती करा. धन्यवाद.